अधिवेशन चालू असताना सुद्धा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून मला असं वाटलं की या 134 वर्षांची ज्याला परंपरा आहे अशा एक्झिबिशनला मी आलो नाही तर पाप करीन आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांची परमिशन घेऊन अतिशय प्रामाणिकतेने बॉम्बे आर्ट सोसायटी गेली कित्येक वर्ष काम करते. कित्येक वर्ष म्हणताना अशा पद्धतीचं एक्झिबिशन एक असं व्यासपीठ, एक असं प्लॅटफॉर्म की ज्यामध्ये सर्वसमावेशकता आपल्या कलेला प्रदर्शित करण्यासाठी एक मर्यादित संच, मर्यादित व्यक्ती, मर्यादित विषय असं त्याला कुठलंही कुंपण आणि मर्यादा न घालता एक मोठं करावं व्यासपीठ ज्यामध्ये एंट्रीज पूर्णतः जास्तीत जास्त समावेशकतेने घेता येईल याचा प्रयत्न बॉम्बे आर्ट सोसायटी. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अवॉर्ड्स मिळणार आहेत, स्कॉलरशिप्स मिळणार आहेत. ज्यांना मिळणार आहेत त्यांना शुभेच्छा तर आणि अभिनंदन आहेच, पण ज्यांना अवॉर्ड यावेळेला मिळाला नाही, ज्यांना पुढच्या वेळेला मिळण्यासाठीच्या प्रेरणेचा सुद्धा आजचा दिवस आहे. खरं तर कलाकार अवॉर्डसाठी काम करतो का हाही प्रश्न आहे. लोकांच्या नजरेमध्ये, वाचकाच्या किंवा प्रेक्षकाच्या नजरेमध्ये आपल्या चित्राला समजून घेण्याची भूक आहे का? आणि ती जर भूक असेल बघणाऱ्याच्या डोळ्यात, तर चित्र काढणाऱ्याच्या मनामध्ये त्याचं समाधान पोहोचतं. मी जे निर्माण केलंय, मी जे सांगू पाहतोय त्याची एक स्टोरी लाईन आहे, त्याचा एक आर्ट आहे, त्याचा एक फॉर्म आहे. कधी कधी तो फॉर्म सोडून सुद्धा मी काही ना काही बोलतोय किंवा बोलते आणि बघणाऱ्याचे डोळे ते समजतायत ना, त्या समजण्यावर माझ्या समाधानाचा स्तर आहे असं मानणारे कलाकार. पण तरी आपल्यापैकी कोणी त्या अपेक्षेने काम करत नसलं तरी आपण केलेल्या कामाला समाजात अशा प्रतिदेय संस्थेने बॉम्बे आर्ट सोसायटी सारख्या जर त्याच्यावर पाठीवर थाप घातली तर ते प्रोत्साहन असते आणि ते प्रोत्साहन काम करणे बॉम्बे आर्ट सोसायटीचे काम. कला निर्मिती, आपली चित्र, आपली कला याचं इन्स्पिरेशन, प्रेरणा ही त्या कलाकाराच्या स्वतःच्या मनावर संवेदनशीलतेचे किती स्तर आहे आणि ते कसे मांडायचे या त्याच्या भूमिकेवर त्याची कला बनत जाते. त्याला जोड कधी कधी समाजातील आजूबाजूच्या घटनाक्रमांचा होतो, कधी कधी निसर्गाचा असतो, व्यक्तीचा असो, प्रसंगाचा असतो, कथेचा असतो, कधी अडचण असतो. आणि अशा अडचण गोष्टींना हातामध्ये आणि कागदावर उतरवणं याच्या एवढी मोठी कला जी तुमच्याकडे आहे ती शक्यतो अन्य ज्याला आपण म्हणू याची गती ज्याला नाही त्याला कळणं मुश्किल आहे. आणि त्यामुळे तुमचं काम हे प्रशंसनीय आहे. तुमच्या पाठीवर थाप आणि सहायता देण्याचं काम बॉम्बे आर्ट सोसायटीचे कौतुकास्पद आहे, पण त्या सगळ्याच्या मागे राजश्री उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आजच्या प्रदर्शनासाठी वेळात वेळ काढून आलेल्या आपल्या अनुराधाताई, तसेच महाराष्ट्र राज्याचे कला संचालक प्राध्यापक किशोर हिरे सर आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलारजी यांनी वेळात वेळ काढून आपल्या संस्थेच्या घटनाप्रसंगी आपण बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच पेट्रन, डोनर, स्पॉन्सर, जाहिरातदार व कला सम्राट यांचे पण आम्ही ऋणी आहोत. हिज एक्सलन्सी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र राजभवन आणि त्यांचा स्टाफ, तसेच श्री आदी जहांगीर चेअरमन जहांगीर आर्ट गॅलरी, केंद्रीय विषय स्कॉलरशिप चोरी, सध्या विषय स्कॉलरशिप चोरी, चित्रकार रवी परांजपे व सुनीता परांजपे स्कॉलरशिप चोरी, श्रीमती. Today is the 134th annual art exhibition opening here in Jahangir Art Gallery. Bombay Art Society, founded in 1888,
This year we are into 138th year, and this show is 134th and All India Annual Art Exhibition. This is one of the oldest art exhibition in the Asian subcontinent, not only in India. And here almost, if you see our old masters, almost each and every artist has got the award. So we welcome here Anuradha Tai, and I hope that what you feel about our show. Well, I think this is a great platform that you're giving to so many artists throughout India, and I felt very, very happy, especially coming here to Jahangir Art Gallery, because it brings nostalgia. I've been coming here to the college, Xavier's College, and this was a favorite place. But more than that, we associate Jahangir Art Gallery with extremely prestigious functions and exhibitions, and today is also no different, so I congratulate all of you. Thank you. Sir, आप बताइए please. नमस्कार. 134व्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या या कला प्रदर्शनासाठी इथे ज्या एंट्री झाल्या त्या फार अप्रतिम आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीला आपलं एक स्वतःचं पूर्ण एशियामध्ये महत्त्व आहे, आणि एवढ्या जुन्या संस्थेमध्ये आपली कला प्रदर्शित होणं हे इथे सहभागी प्रत्येक कलाकारासाठी खूप मोठी देणगी असते. प्रदर्शित झालेल्या सर्वच कलाकृती उत्तम आहेत. पारितोषिक विजेत्यांचे मी अभिनंदन करतो आणि आयोजकांचे आभार मानतो. Yeah.